नमस्कार, मी चायला तावडे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मोड आलेल्या कडधान्याचे समोसे आणि तेही गव्हाच्या पिठाचे। त्यासाठी मी हे कडधान्य भिजत घालून त्याला मोड काढलेले होते आणि आज ते कुकरला लावून घेतलेले आहेत। एका बाजूला मी परातीत गव्हाचे पीठ घेतले, त्यात थोडासा डालडा गरम करून टाकलेला आहे आणि चांगलं हाताने पीठ मळून घेतलेले आहे। त्यात थोडं मीठ आणि ओवा घालते। ओव्याने आपल्या समोसाच्या कव्हरला चांगला टेक्स्चर येतं। आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून मी चांगलं घट्टसर मळून घेणार आहे। आपले समोसे अगदी मैद्याच्या समोस्यासारखेच कडक होतात, नरम पडणार नाही आहे। हे पीठ आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि जे कडधान्य आपल्याला आपण कुकरला लावून घेतले होते ते फोडणी घालून घ्यायचे। त्यासाठी मी गॅसवर पॅन ठेवून त्यात राई जिरं टाकून त्यावर कडधान्य घातलेले, त्यात आता हळद आणि लाल तिखट घालून घेणार आहे। त्यात मी आमचूर पावडर आणि चाट मसाला सुद्धा टाकला आहे। चाट मसाल्यामुळे त्याचं टेक्स्चर एकदम चटपटीत असं होणार आहे। थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं। हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। आता जे पीठ मळलं होतं त्याचा एक छोटासा गोळा घेऊन मी त्याची छोटी पोळी तयार करते। हे बघा, त्याला आता मी चाकूने मध्ये कापून 2 तुकडे करून त्याला कोन तयार केलं आहे। यात आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे आणि त्याची कढा चांगली दाबून बंद करायची। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला समोसा तयार झालेला आहे। असे मी सगळे समोसे तयार करून घेणार आहे। आता गॅसवर मी तेल तापायला ठेवले, तेल गरम झालेलं आहे। त्यात हे समोसे मी सोडणार आहे आणि चांगले तळून घेणार आहे। आपल्याला समोसे मध्ये मध्ये सारखे परतत राहायचे, नाहीतर ते एका बाजूने जास्त लाल होऊन जातील। तुम्ही बघू शकता किती छान असा रंग आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊया आणि ह्याला आता एका डिशमध्ये मी सजवणार आहे। या समोस्याबरोबर खाण्यासाठी टोमॅटो केचप जे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते ते एका वाटीत ठेवले। तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी डिश तयार झालेली आहे। धन्यवाद।